ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा। की माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आणि विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या भूमिका कुठेही चुकलेल्या नाहीत। या निवडणुकीचा जो पराभव आहे तर त्या पराभवाला दीपक आबा आणि बाबासाहेब हे दोघंही अजिबात कारणीभूत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। मंडळी नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब मागाडे, सांगोला पॉलिटिक्स या आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलचा संपादक। मंडळी, आपल्याला माहिती आहे की सांगोला नगर परिषदेचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये नेमकं काय झालं आहे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून या गोष्टी समजलेत। आपण सांगोला पॉलिटिक्सवरही दिवसभर या सगळ्या निवडणूक निकालाचं कव्हरेज दिलेलं आहे। मंडळी, सांगोल्याचा निकाल जो लागलेला आहे तर तो निकाल नेमकं सांगतोय काय, हा निकाल लागला कसा, या अनुषंगानं विश्लेषण करण्यासाठी मी आपल्यासमोर आलो आहे। मंडळी, आपल्याला माहीत आहे की शहाजी बापूंना या नगर परिषद निवडणुकीमध्ये अक्षरशः लॉटरी लागल्याचं दिसतंय, कारण नगराध्यक्षपद शहाजी बापूंच्या गटाचं झालं। याशिवाय तब्बल 15 नगरसेवक पदं ही शहाजी बापूंच्या गोटात गेलेली दिसत आहेत मंडळी। आणि दुसऱ्या बाजूला सांगोला शहर विकास आघाडी, जी की भाजप, शेकाप आणि दीपक आबांचं गट मिळून तयार झाली होती, तर या सांगोला शहर विकास आघाडीला 8 जागांवर समाधान मानावं लागले। मंडळी, याच्यामध्ये आपण आकडेवारीचा जर प्राधान्याने विचार केला तर भारतीय जनता पक्षाला तब्बल 4 जागा ह्या नगरसेवक पदाच्या मिळाल्यात। याशिवाय शेतकरी कामगार पक्षानं 3 जागा बळकावल्यात आणि दीपक आबांच्या गटाला 1 जागेवर समाधान मानावं लागलेलं आहे। मंडळी, या जागेचं एकत्रित बेरीज केली तर या 8 जागा सांगोला शहर विकास आघाडीच्या पदरात पडल्याचं दिसते। 8 जागा सांगोला शहर विकास आघाडी आणि 15 जागा शिवसेना, अशा एकूण 23 जागांचं जी मतमोजणीचा जो निकाल आहे तर तो हाती आलेला आहे। मंडळी, ही आकडेवारी कदाचित आपल्यापर्यंत आली असेल। आपला मूळ आजचा जो चर्चेचा विषय आहे तर तो विषय म्हणजे सांगोला नगर परिषदेचा हा निकाल असा लागला कसा, नेमक्या याच्यामध्ये काय झालं। तर याच्यामध्ये एका वाक्यात याचं वर्णन करून चालणार नाही, तर याचा सविस्तर वेगवेगळ्या अंगानं आढावा घ्यावा लागेल। मंडळी, आपला आजचा हा विषय नेमका काय, तर जया भाऊंनी केलेला जो अट्टहास आहे तर तो अट्टहास सांगोलेकरांनी पुरता धुडकावून लावलेला आहे। मंडळी, या सगळ्या गोष्टी आपण यापूर्वीही मांडलेल्या आहेत, परंतु ह्याच्यातल्या निकालाच्या नंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपण स्पष्टपणाने या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे आणि पत्रकारितेचं ते एक नैतिक कर्तव्य आहे। या अनुषंगानं आपण या सगळ्या गोष्टी अगदी परखडपणानं मानतो। म्हणजे आपल्याला माहीत आहे की भारतीय जनता पक्षाचे जे पालकमंत्री आहेत, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोल्याच्या इथल्या स्थानिक राजकारणात उडी घेतली। खऱ्या अर्थाने ही उडी फक्त सांगोल्यात घेतली नाही तर जवळपास जिल्ह्यातल्या 12 नगर परिषद आणि पंचायतीमध्ये त्यांनी कमळ चिन्हावरचे उमेदवार दिले। आणि जिल्ह्यात नेमकं काय चित्र झालं आहे भाजपचं हे आपण कदाचित जाणत असाल, कारण जयकुमार गोरे यांनी जी स्वप्न पाहिली होती जिल्ह्यातल्या नगर परिषदेच्या अनुषंगानं, तर ही स्वप्नपूर्ती उद्ध्वस्त झाल्याचं दिसतं। आणि त्यातलं एक स्वप्न हे सांगोल्यातलंही होतं, ते स्वप्नसुद्धा जयकुमार गोरे यांचं उद्ध्वस्त झाल्याचं दिसते। मंडळी, याच्यामध्ये थोडंसं पाठीमागे जावं लागेल। ज्यावेळेस सांगोला नगर परिषदेची निवडणूक घोषित झाली त्यावेळेस सर्वात प्रथम शेतकरी कामगार पक्षानं मारुती आबा बनकर यांना नगराध्यक्षपदाचं उमेदवार म्हणून घोषित केलं आणि एका अर्थानं शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता। आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घेतलेली जी भूमिका आहे तर ती भूमिका लोकांना रास्त वाटली होती आणि लोक कामालाही लागली होती। मात्र काही दिवसातच पूर्ण राजकीय घडामोडी या सगळ्या घडत गेल्या आणि याच्यामध्ये जयकुमार गोरे यांनी हस्तक्षेप करत शेतकरी कामगार पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आपल्या कवेत घेतला, आपल्या पदरात घेतला आणि त्याला भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून त्यांनी पुढं आणला आणि उमेदवारी दिली, अर्जही भरला। या गोष्टी झाल्या आणि सोबत दीपक आबा साळुंखे पाटील, जे की काही दिवसानंतर कदाचित भाजपमध्ये जातील, तर ते सुद्धा या निवडणुकीमध्ये भाजपच्या सोबत गेले। अर्थात या तिघांची मिळून सांगोला शहर विकास आघाडी स्थापन झाली। मंडळी, मूळ मेक इथंच आहे, लक्षात घ्या। शेतकरी कामगार पक्षानं ज्यावेळेस स्वतःचा शेकापचा म्हणून ज्यावेळेस उमेदवार घोषित केला होता मारुती आबा बनकर यांना, तर त्यावेळेस जे उत्साहाचं वातावरण होतं, जो काही जोश होता कार्यकर्त्यांमध्ये, तो जोश ज्यावेळेस भाजपनं शेकापच्या उमेदवाराला आयात केलं आणि स्वतःचं उमेदवार म्हणून घोषित केलं तर त्यावेळेस हा जोश काहीसा मावळलेला दिसत होता। मंडळी, त्याच वेळेस या सगळ्या गोष्टींची आपल्याला एक चुणूक लागत होती
मात्र या गोष्टी उघडपणाने कुणीही बोलताना दिसत नव्हतं. कदाचित याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण असू शकतो. मंडळी, याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अट्टहासापोटी ह्या निवडणुकीला तिघा जणांना एकत्र आणून म्हणजे शेकाप, दीपक आबा आणि भाजप या तिन्ही पक्ष आणि नेत्यांना एकत्र आणून सामोरं जाण्यास भाग पाडलं. मात्र ही जी गोष्ट आहे ही गोष्ट सांगोलेकरांना अजिबात रुचलेली नाही आहे. मंडळी, यामध्ये आज निकाल लागल्यानंतर आज तुम्ही दिवसभरात बघितलं असेल की सांगोला पॉलिटिक्सवर अगदी एक्सक्लुझिव्ह जे रिपोर्टिंग आहे तर ते आपण दिवसभर सगळं केलेलं आहे. नगराध्यक्षपदाचे जे नगराध्यक्ष निवडून आलेले आनंदा माने यांची बाईट असेल, शहाजी बापूंची मुलाखत असेल, आमदार बाबासाहेब देशमुख यांची मुलाखत, याशिवाय निकालाचं प्रत्येक क्षणाचं अपडेट आपण या ह्याच्यामध्ये दिले आहे. मी या गोष्टी ज्यावेळेस लोकांपुढं पोहोचवत होतो त्याच वेळेस मी लोकांशी संवादही साधत होतो. त्यामध्ये दोन्ही बाजूची लोकं होती, शेतकरी कामगार पक्षाची लोकं होती आणि शिवसेनेची लोकं होती. मी ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळी प्रकर्षाने एक मुद्दा पुढे येत होता. तो मुद्दा म्हणजे जर समजा शेतकरी कामगार पक्षानं स्वतःहून जर हा उमेदवार मारुती आबा बनकर यांना म्हणून जर समजा ही निवडणूक लढवली असती आणि भाजपनं आणि दीपक आबांनी जर त्यांना पाठिंबा दिला असता तर कदाचित आजचा जो शिवसेनेच्या पारड्यात गेलेला जो विजय आहे तर तो विजय कदाचित शेकापच्या पारड्यात पडला असता. तर ही दोन्ही बाजूची मतं आहेत मंडळी. शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा खाजगीत ह्याच गोष्टी सांगत होते आणि शेकापचे कार्यकर्ते ते सुद्धा ह्याच गोष्टी सांगत होते. तर मंडळी, मूळ मुद्दा इथंच आहे की हे सगळे जे घडवून आणण्यामधल्या जे मास्टर माइंड आहेत जयाभाऊ, तर या जयाभाऊंना या पराभवाचं जे ज्याला काय म्हणू की पाप म्हणा, श्रेय म्हणा, जे काय असेल, क्रेडिट म्हणा, तर हे जयाभाऊंच्या पदरात टाकावं लागणार आपल्याला. कारण याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा साळुंखे पाटील हे कुठेही चुकलेलं दिसत नाही आपल्याला. कारण त्यांच्या भूमिका त्या पातळीवर योग्यच होत्या. दीपक आबांची भूमिका ही अगदी योग्यच होती. कारण शहाजी बापूंच्या बरोबर त्यांना पुढचं राजकारण करायचं नव्हतं. शहाजी बापूंनी प्रखर अशी टीका केली होती आणि विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा दीपक आबांना जो दिलेला शब्द जे आहे, शहाजी बापूंनी जो दिलेला शब्द आहे ते शहाजी बापू पाळले नव्हते. त्यामुळे दीपक आबा हे त्या अर्थानं नाराज होते आणि त्यांची जी भूमिका होती ती योग्य होती. असं या पद्धतीचं जे राजकीय वातावरण आहे ते एकूण तालुक्यामध्ये होतं. दीपक आबांची भूमिका योग्यच होती. आणि दुसरीकडं शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी ज्यावेळेस शेकापचा उमेदवार घोषित केला मारुती आबा बनकर यांना आणि नंतर तोच उमेदवार भाजपमध्ये जाऊन भाजपचा उमेदवार म्हणून पुढे आला, त्याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्याला धरून आम्ही या पद्धतीचे निर्णय घेतलेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते योग्य होतं. कारण म्हणजे आपल्याला माहीत आहे की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो झंझावात सुरू आहे, जो एक मोठा ज्याला काय म्हणतो की एक मोठा नदीचा प्रवाह आहे, तर तो प्रवाह इतक्या मोठ्या ताकदीनं वाहत असताना आपण जर त्यामध्ये विकासाच्या ह्याच्यामध्ये जर सामील नाही झालो तर कदाचित सांगोल्याचा जो राहिलेला विकास आहे तर तो कदाचित होणार नाही. किंवा भविष्यात ज्या काही वेगवेगळ्या योजना राबवायच्या आहेत, तिथले विविध प्रश्न सोडवायचे आहेत, तर हे आपल्याला कदाचित शक्य होणार नाही. तर ही भूमिका बाबासाहेब देशमुख आमदार यांनी मांडली होती आणि ती योग्य होती. मंडळी, याच्यामध्ये एक गोष्ट मुद्दामून परत एकदा मला क्लिअर करावं लागेल की माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आणि विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या भूमिका कुठेही चुकलेल्या नाहीत. या निवडणुकीचा जो पराभव आहे तर त्या पराभवाला दीपक आबा आणि बाबासाहेब हे दोघंही अजिबात कारणीभूत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण ह्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असा होता की जर समजा या दोघांनी जर समजा वेगळा काही निर्णय घेतला असता आणि जर समजा पराभव झाला असता तर लोक असे म्हणू शकले असते, म्हणजे जी सर्वसामान्य जनता आहे जी सातत्यानं वेगळ्या पद्धतीनं व्यक्त होत असते, तर ती जनता अशी म्हटली असते की कदाचित भाजपचं इतका मोठं विकासाचं राजकारण सुरू आहे आणि तुम्ही स्थानिक राजकारणात गुरफटला, तुम्ही भाजपच्या सोबत का गेला नाही आणि तालुक्याचा विकास त्यामुळे झाला असता, केवळ तुमच्या अभावी ह्या गोष्टी झाल्या असं यानंतरही म्हणू शकले असते. परंतु आमदार बाबासाहेब आणि दीपक आबांनी जी घेतलेली भूमिका आहे ती भूमिका अत्यंत योग्य होती. मंडळी, राहिला विषय भारतीय जनता पक्षाचा,
केवळ आणि केवळ जयकुमार गोरे अर्थात जयाभाऊ, आपले लाडके जयाभाऊ, तालुक्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले जे लाडके जयाभाऊ आहेत, ह्या जयाभाऊंच्या हट्टापोटी सांगोल्याचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपचा बनवावा लागला. म्हणजे तो भाजपचा मुळात नव्हताच, तो शेकापचा माणूस होता, परंतु त्यांना अर्थात मारुती आबांना भाजपचा उमेदवार म्हणून पुढे आणण्यात आला आणि कदाचित ही गोष्ट सांगोला शहरातल्या मतदारांना रुचलेली दिसत नाही आहे. मंडळी, हा झाला एकूण राजकीय डावपेचांचा आणि यश अपयशाचा भाग. याच्यामध्ये मगाशी मी ज्याप्रमाणे उल्लेख केला, तर शेतकरी कामगार पक्षाला 3 जागा मिळालेल्या आहेत. दीपक आबांना 1 जागा मिळालेली, म्हणजे झाल्या जागा 4, एकूण जागा आलेत 8. तर या 3+1 अशा 4 जागा दीपक आबांनी शेकापला मिळालेल्या आहेत आणि मंडळी 4 जागा ह्या भाजपला मिळालेल्या आहेत. मंडळी बघा की ज्या भारतीय जनता पक्षानं आजपर्यंत सांगोल्या शहराच्या विशेषतः नगर परिषदेच्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात यश, म्हणजे 4 जागा त्या अर्थानं भाजपसाठी सांगोल्यात मोठ्याच आहेत. तर या 4 जागापर्यंत पोचण्याचं धाडस किंवा जे कर्तृत्व आहे ते भाजपनं कधीही दाखवलं नव्हतं, परंतु भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात तब्बल 4 जागा पडलेत. म्हणजे एका बाजूला विद्यमान आमदारांकडं 3 जागा आहेत, माझ्या आमदारांकडे 1 जागा आहे आणि ज्यांचा साधा सभापती नाही आहे भाजपचा किंवा कुठलाही तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महत्त्वाची पदं आजपर्यंत भूषवलेली नाहीत, अशा भाजपच्या पारड्यामध्ये तब्बल 4 जागा पडलेल्या. अर्थात 3 जागा निवडून आलेत आणि 1 जागा बिनविरोध झालेली. अशा 4 आणि इकडच्या 4 अशा 8 जागा मिळाल्यात आणि 15 जागा या शिवसेनेच्या वाट्याला गेलेल्या आहेत. मंडळी, हे जे एकूण राजकारण आहे, या राजकारणाला आता वेगळ्या अर्थानं चर्चा होत राहतील, एकमेकावर खापर फोडण्याचा प्रयत्न होईल, पण याच्यातनं एक गोष्ट प्राधान्याने आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगोला शहर विकास आघाडीनं जरी नगरसेवक पदाच्या या लढतीमध्ये जर समजा कुठं कमतरता वाटली असेल किंवा कमी पडले असेल किंवा पराभव झाला असेल, तरीसुद्धा भारतीय जनता पक्षानं जे मिळवलेलं यश आहे तर ते यश हे लक्षणीय यश आहे. त्यामुळं सांगोल्यामध्ये भाजपला नाकारलं असं अजिबात म्हणता येणार नाही मंडळी, कारण तब्बल 4 जागा की आजपर्यंत एकही जागा नगरसेवक पदाची नगराध्यक्ष हा विषय नव्हताच, परंतु नगरसेवक पदाची सुद्धा एकही जागा आजपर्यंत भाजपनं बळकावली नव्हती किंवा विजय संपादन केला नव्हता. परंतु 4 जागा तब्बल भाजपच्या वाट्याला आलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबांच्या वाट्याला दोघात मिळून 4 जागा, म्हणजे 3+1 अशा 4 जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. मंडळी, याच्यामध्ये हा विद्यमान आमदार आणि माजी आमदार या दोघांचाही मायनस पॉईंट जो ज्याला म्हणतो आपण तो मायनस पॉईंट वाढला आहे किंवा प्लस पॉईंट घसरला आहे, या अर्थाने याचं आपल्याला वर्णन करावं लागेल. मंडळी, आता पुढं होणार काय आपल्याला माहीत आहे की माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी, कारण शहाजीबापू पाटील यांचं राजकारण आपल्याला माहीत आहे की शहाजीबापू एखादं ज्यावेळेस विधान करतात ते फार आक्रमक असताना त्यामुळं राज्यामध्ये मोठी खळबळ उडते, जिल्ह्यात खळबळ उडते, तालुक्यात खळबळ उडते. आपल्या सांगोला पॉलिटिक्सवरही शहाजीबापूंनी प्रदीर्घ अशी मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये दीपक आबांवर प्रचंड अशी टीका केली होती. दीपक आबांनी त्यांच्यावर मोठं तोंडसू घेतलं होतं. या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि मी मुलाखत घेण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना शहाजीबापूंनी भाजपच्या नेतृत्वावर कठोर शब्दात टीका केली होती. मात्र ही टीका अंगलट येत आहे असं दिसतं. शहाजीबापूंनी यू टर्न घेत काही दिवसातच आपली भूमिका बदलली आणि माझा रोष हा राज्यातल्या भाजपवर नाही तर स्थानिक भाजपवर आहे असा त्यांनी एक साधारणतः परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला होता. त्याला समजा आपण यू टर्न असा शब्द जर वापरला तर कदाचित कार्यकर्ते जे आहेत तर ते मला ट्रोल करू शकतील, त्यामुळे मी तो शब्द वापरणार नाही. मात्र त्या भावना त्याच आहेत, तुम्ही त्या समजून घेऊ शकता. मंडळी, शहाजीबापूंनी 4 दिवसांपूर्वी ज्यावेळेस ह्या 2 जागा बिनविरोध झाला, एक चेतनसिंग केदार यांची पत्नी सुजाताताई केदार सावंत आणि दुसरीकडे आनंदाभाऊ यांची पत्नी राणीताई माने, तर या 2 जागा ज्यावेळेस बिनविरोध झाला प्रभाग क्रमांक 11 आणि 1 मधल्या, तर ह्या 2 जागा बिनविरोध झाल्यानंतर शहाजीबापूंनी माध्यमांशी बोलताना बाईट अशी दिली होती की इथून पुढचं जे सर्व राजकारण आहे हे महायुती म्हणून भाजपच्या सोबतीनं आम्ही हे राजकारण करू आणि याच्यामध्ये शेकापला सुद्धा आम्ही सोबत घेऊ. तर हा मुद्दा
शहाजी बापूंचा जर आपण विचारात घेतला तर एवढं मोठं यश मिळाल्यानंतर आता शहाजी बापू नेमकं करणार काय, आता आपली भूमिका ते बदलणार का? कारण शहाजी बापू हे अगदी शब्दच्छल करत वेगवेगळ्या पद्धतीनं आपली विधानं फिरवत असतात आणि त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीने ते वातावरण तयार करत असतात. त्या बाबतीत शहाजी बापूंचा कुणी हात धरू शकत नाही आहे. तर आता शहाजी बापूंनी 4 दिवसांपूर्वी मागच्या 7-8 दिवसापूर्वी जे काही विधान केलं होतं की महाविकास आघाडी म्हणून भाजपला सोबत महायुती म्हणून भाजपला सोबत घेऊन आम्ही पुढचं राजकारण करू, अर्थात शिंदेसेना अर्थात शिवसेना आणि भाजप आणि प्लस शेकाप अशी मिळून नगर परिषदेची सत्ता आम्ही करू किंवा आगामी निवडणुका लढवू अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं होतं. आणि अजून एक विधान असं केलं होतं की हे दोघेही उमेदवार म्हणजे आनंदा माने आणि मारुती बनकर हे दोघेही त्या ठिकाणी उपस्थित होते. हे जे मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो त्या दिवशी ते दोघेही उपस्थित होते आणि त्या दोघांनाही सोबत घेऊन त्यांनी सांगितले की हे दोघेही जुने कार्यकर्ते आहेत, सांगोल्याच्या विकासात त्यांचं मोठं योगदान आहे आणि हे दोघंजण नगर परिषदेचा कारभार पाहतील. आता मंडळी आपल्याला बघायचं आहे की नगर परिषदेमध्ये शहाजी बापू हे नगराध्यक्ष तर त्यांचा झालेला आहे, परंतु उपनगराध्यक्षपद हे कदाचित मारुती देतात की काय हे आपल्याला कदाचित बघावं लागेल. कारण शहाजी बापू स्वतःच म्हटले की हे दोघंजण मिळून नगर परिषदेचा कारभार पाहतील. आपण म्हणत नाही, शहाजी बापूच त्या अर्थानं म्हटलेले आहेत. मंडळी हा गमतीचा भाग जरी सोडला तर मंडळी याच्यातनं एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं ध्यानात घ्यावं लागेल. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगोला नगर परिषदेचा हा निवडणूक निकाल जो आहे तर तो निकाल वेगवेगळे संदेश देणार आहे. ह्याच्यातला महत्त्वाचा संदेश म्हणजे भाजपनं मोठी साखर पेरणी या निवडणुकीच्या माध्यमातून केलेली आहे. तब्बल 4 जागा भाजपच्या वाट्याला आलेल्या आहेत, तब्बल 4 जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाकडं 3 आणि दीपक आबा यांच्याकडं 1 जागा, अशा 8 जागा सांगोला शहर विकास आघाडी. आणि दुसऱ्या बाजूला याच्या उलट परिस्थिती अशी आहे की 15 जागा या शहाजी बापूंकडे आलेल्या आहेत. मंडळी मजा अशी आहे की बापूंचं जे पुढचं नगर परिषदेतलं जे राजकारण आहे हे खूप सोपं झालं आहे. कारण त्यांनी यापूर्वी असं सांगितलं होतं की 2016च्या निवडणुकीनंतर ज्यावेळी फक्त नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अर्थात राणीताई माने ज्यावेळी निवडून आल्या त्यावेळेस त्यांना खाली असणारे जे सगळे नगरसेवक आहेत यांनी काम करू दिले नाही, ठरावांवर सहाय्य केल्या नाहीत, कुठलाही ठराव बहुमतानं पास होऊ दिला नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आता बापूंच्या बाबतीत राहणार नाहीत. कारण बापूंचं एकूण ज्याला आपण बहुमत म्हणतो, स्पष्ट बहुमत हे नगर परिषदेमध्ये असणार आहे. आणि आनंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली 15 नगरसेवक जे आहेत त्यांच्या पक्षाची विशेषतः शिवसेनेचे हे कार्यरत राहतील. त्यामुळे बापूंना कुठलीही अडचण येणार नाही. बापू पुढच्या 5 वर्षात नेमकं काय करणार आहेत तर या गोष्टीकडे आपलं प्राधान्य लक्ष असणार आहे आणि बापू कदाचित त्या गोष्टी करतील. कारण त्यांनी मोठमोठे जे काही आश्वासनं आहेत सांगोला शहर वाशियांना दिलेले आहेत त्यातलं एक काही 2 आश्वासनं सांगतो. मी सभा स्वतः कव्हर केलेत मंडळी. बापू एका सभेमध्ये असं म्हटलं होतं की लंडनमध्ये ज्या पद्धतीनं जे स्ट्रीट लाईट्स असतात ज्याला पथदिवे आपण म्हणतो त्याचे जे खांब असतात, बापू म्हणले होते की हे डांब लंडनसारखं मी बनवतो असं त्यांचं वाक्य होतं. तर सांगोला शहरामध्ये लंडनसारखे डांब बसणार का भविष्यामध्ये तर हे सुद्धा आपल्याला बघवायचं आणि बसवावेत अशी मनोमन आपली इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट बापूने असंही विधान केलं होतं की सांगोल्यातले जे रस्ते आहेत तर हे सिंगापूरसारखे बनवू. म्हणजे सिंगापूरमध्ये ज्या पद्धतीची उड्डाणपूल आहे, जिथं कुठं ट्रॅफिक जाम होत नाही, कुठं धुळीचा त्रास नाही आहे, कुठं स्वच्छ रस्ते दिसत नाहीत, अगदी मार्किंग केलेले रस्ते असतात, दोन्ही साईडला स्ट्रीट लाईट्स असतात, फुटपाथ असतात, साईडने वृक्षारोपण केलेलं असतं, स्वच्छता टकाटक असते, स्पीड ब्रेकर व्यवस्थित असतात, त्याच्यानंतर आपले जे सिग्नल असतात तर हे सिग्नल व्यवस्थित असतात. तर हे सिंगापूरचं चित्र आहे. तर बापूंनी हे आपल्याला स्वप्न दाखवलेलं आहे. बापूच्या हातून हे जे स्वप्न आहे पूर्ण होईल अशी आपली सगळ्यांच्या वतीनं त्यांना अपेक्षाच असणार आहे. परंतु मंडळी आता हा झाला गमतीचा भाग. याच्या पुढे जाऊन आपल्याला एक विचार करावा लागेल की सांगोला नगर परिषदेच्या या निवडणूक निकालानंतर ही शहर विकास आघाडी जी आहे, सांगोला शहर विकास आघाडी जी पुढं जाऊन एकत्रपणे झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जाणार होती असं खुद्द दीपक आबांनी आमदार बाबासाहेबांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे. तर ही सांगोला विकास आघाडी ही अभेद्य राहणार का, म्हणजे एकजूट राहणार का, का या निवडणूक निकालाच्या नंतर यांच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीचे डाव असू शकतात किंवा हे फारकत घेऊ शकतात का, तर ह्या गोष्टी आपण नाही सांगू शकत. परंतु या नेत्यांनी यापूर्वी सांगलेले की निकाल कुठलाही लागू आम्ही एकत्रितपणे सामोरं जाऊ. मंडळी ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी फार बघण्यासारख्या आहेत आणि याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे. मंडळी सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल सांगोला शहर तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये विशेषतः सांगोला मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात गाजते. मी
काल ज्यावेळेस सांगोला पॉलिटिक्सच्या वतीनं जो एक्झिट पोल जारी केला होता, पब्लिश केला होता, तर तो एक्झिट पोल हा तंतोतंत खरा ठरलेला आहे. आणि तो एक्झिट पोल मी ज्यावेळेस अपलोड केला, पब्लिश केला, त्यावेळेस मला अनेक लोकांचे फोन आले की तुमचा एक्झिट पोल हा चुकीचा आहे, तुम्ही चुकीच्या माहितीच्या आधारावर बोलत आहात. मी त्यांना या गोष्टी सांगितल्या की कदाचित एक्झिट पोल जर चुकीचा आला, शिवसेनेचं कमळ जर समजा, आपलं भाजपचं कमळ जर समजा उमललं, तर मी स्वतः त्या हेडिंगखाली बातमी करेल की सांगोला पॉलिटिक्सचा एक्झिट पोल खोटा ठरवत भाजपचं कमळ खुललं. अशा पद्धतीचं मी त्यांना वैयक्तिक मतं कळवली होती. मात्र मंडळी, एक्झिट पोल हे साधारणतः अंदाज असतात. याच्यामध्ये ठामपणे जी तथ्य असतात, ज्याला आपण फॅक्ट्स म्हणतो, त्या फॅक्ट्सवर आधारित असतात. आणि फॅक्ट्स हे समाज मनामध्ये, समाज जीवनामध्ये रुजलेले असतात. ती समाज जीवनातली जी फॅक्ट्स आहेत ती वेचायची आणि त्याच्या आधारे विश्लेषण करायचं, हे पत्रकारांचं काम असतं. आणि ते आपण ॲक्च्युली काम केलं होतं. तर सांगोला पॉलिटिक्सचा जो हा एक्झिट पोल आहे, तर तो तंतोतंत 100% खरा ठरलेला आहे. तर मंडळी, सांगोला पॉलिटिक्सवर आपलं जे प्रेम आहे असंच अबाधित राहू द्या. आमच्याकडून काही चुका होत असतील, आम्ही काही नवीन विषयावर काही गोष्टी कराव्यात, नवीन काही प्रयोग करावेत, नवीन विषय हाताळावेत, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण बिनधास्त या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. आपलं प्रेम असंच कायम राहू द्या. आपण इथंच थांबूया. पुन्हा एकदा धन्यवाद. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.